नमस्कार श्रोते हो, आज आपण 12 राशींनुसार मासिक राशीफळ भाग 2 पाहणार आहोत। या भागात आपण कर्क रास, सिंह, कन्या आणि तुळ राशींबद्दल माहिती सांगणार आहोत। जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। कर्क रास 1. कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2024 चा महिना सुरुवातीलाच कामाच्या ठिकाणी प्रगती करेल। नोकरी क्षेत्रात नवीन संधी आणि नवीन नोकरी शोधत असलेल्या लोकांना यश मिळेल। 2. व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवण्याबरोबरच व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार करण्यासही बळ मिळेल। महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील। 3. शत्रूवर विजय मिळेल आणि गुप्त शत्रूचे मनसुबे तुमच्या विरुद्ध यशस्वी होणार नाहीत। कोणताही प्रदीर्घ खटला किंवा कायदेशीर समस्या निश्चितपणे सोडवली जाईल। 4. सूर्य उत्तरायण झाल्यावर शिक्षक आणि आध्यात्मिक गुरूंना पुढील लाभ मिळतील। महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली जाणार आहे, पण उत्तरार्धात अडथळे येतील। 5. कौटुंबिक शांतता आणि सौहार्द राहील, सर्वांमध्ये सौहार्द आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ होतील। ज्यांना त्यांच्या लग्नात काही अडथळे येत होते, त्यांच्या लग्नाची तयारी या महिन्याच्या शेवटी केली जाईल। 6. वैवाहिक जीवनात सुख शांती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील। महिन्याच्या उत्तरार्धातच पत्नीशी वाद टाळण्यासाठी जास्त वाद टाळा। जर मुले तुमचे ऐकत नाहीत, रागावू नका, फक्त शहाणपणाने वागा आणि परस्पर सहकार्याने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा। 7. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यवहाराशी संबंधित सर्व कामे यशस्वी होतील। शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना या महिन्यात पैसे मिळतील, परंतु त्यांनी घाई आणि संयमाने केलेल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागेल। श्रोते हो, ज्या घरात स्वामी नामाची भक्ती असते त्या घराभोवती स्वामींची शक्ती व स्वामींचा आशीर्वाद नक्की असतो। त्यामुळे पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा। स्वामींच्या कृपेने नवीन वर्षाचा नवीन महिना नक्कीच आनंदात जाईल। 8. कर्ज देताना किंवा घेताना समान वागणूक ठेवा। तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे विचारपूर्वक वागा। 9. शनीचा प्रभाव तुमच्यासाठी चांगला नाही, त्यामुळे तुम्ही धार्मिक भावनांवर अधिक भर द्यावा। तुमच्या शारीरिक, मानसिक आणि शाब्दिक भावना शुद्ध ठेवा, कारण यातून होणारे पाप तुमच्या सर्व कामात अडथळा आणेल। सिंह रास 1. सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2024 ची सुरुवात खूप चांगली असणार आहे। भागीदारीत केलेली कामे यशस्वी होतील आणि आर्थिक लाभही होईल। कपड्यांचा किंवा दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात वाढ होईल। 2. संगणक सॉफ्टवेअरशी संबंधित लोकांना जबाबदारीसह नवीन प्रकल्पांवर काम मिळेल। कंपनीच्या धोरणामुळे नाराज असलेल्यांना नोकरी बदलण्याची हीच वेळ आहे। व्यापारी वर्गाला सरकारकडून सहकार्य मिळेल। 3. तुम्ही सरकारी अनुदानाने तुमचा व्यवसाय वाढवू शकाल। कंत्राटदार करणाऱ्या लोकांना सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल। जुने विधेयक मंजूर झाल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होईल। 4. कुटुंबात एक प्रकारची समस्या निर्माण होईल। तुम्ही तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवावे। तुम्ही सिगारेट सोडली पाहिजे, नाहीतर आजारपण तुम्हाला त्रास देईल। अनेक दिवसांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद या महिन्यापासून मिटणार आहे। 5. आपल्या मुलाचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आपण त्याच्या क्रियाकलापांवर विशेष लक्ष दिले पाहिजे। या महिन्यात कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल। त्यांचा अभ्यास आणि वेळापत्रकावर लक्ष ठेवा। 6. पालकांचे आरोग्य सामान्य राहील। वैवाहिक जीवनात वाद निर्माण करणाऱ्यांना सल्ला आहे की वाद मिटवण्यासाठी एकत्र बसून एकमेकांशी बोला। आर्थिक स्थिती चांगली राहील, जुने पैसे जे उपलब्ध नव्हते ते या महिन्यात उपलब्ध होतील। 7. जो कोणी तुमचे पैसे घेईल त्याला ते नक्कीच परत करावे लागतील। तुमचे धाडस आणि तळमळ तुमच्या सर्व कामात यश मिळवून देते। भौतिक सुख वाढवणाऱ्या अनेक वस्तूंची खरेदी कराल। काही लोकांना वाहनाचा आनंद मिळेल आणि या महिन्याच्या शेवटी नवीन वाहन खरेदी करतील। कन्या रास 1. कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2024 ची सुरुवात संमिश्र परिणाम घेऊन येत आहे। प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या व्यक्तीला नवीन ग्राहक मिळून खरेदी विक्रीतून आर्थिक फायदा होईल।
व्यवसायात चढ उतार होतील. 2. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना विक्री वाढल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारी त्यांच्या व्यापारात समाधानी असतील. या महिन्यात नोकरीत बदल करणे योग्य नाही, पण सूर्याच्या उत्तरायणानंतर तुमची इच्छा असल्यास तसे करू शकता. 3. विक्री आणि विपणन कार्य करणारे त्यांचे लक्ष्य साध्य करतील. विमा क्षेत्राशी संबंधित लोक त्यांच्या पॉलिसी विकण्यात व्यस्त राहतील आणि त्यांना यशही मिळेल. कौटुंबिक परिस्थिती आणि वातावरण चांगले राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात बदल करावे लागतील. 4. तुम्हाला तुमच्या मुलांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या मदतीने कामातील अडचणी कमी होतील. मानसिक चढ उतारामुळे मनात द्विधा मनस्थिती राहील. कौटुंबिक समन्वय बिघडल्यामुळे वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. 5. तणावपूर्ण गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रेमसंबंधांमध्ये रागावर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक आर्थिक लाभाची योजना यशस्वी होईल. नवीन ग्राहक अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमावतील. 6. बाजारात गुंतवणूक केल्याने पैशाच्या प्रवाहाची स्थिती मजबूत होईल. ज्या कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत असेल अशा इक्विटीमध्येच गुंतवणूक करावी, तरच तुम्हाला नफा मिळेल, अन्यथा व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला लाभांश किंवा कमिशनद्वारे आर्थिक बळही मिळेल. 7. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजारांनाही सामोरे जावे लागते. काही गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्यांना या महिन्यात आराम मिळेल. आईला ऑर्थो डॉक्टरांना भेटावे लागेल. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करत राहा. 8. राजकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्तीला जबाबदारी मिळाल्याने त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारेल. तुम्हाला सभा आणि पत्त्यांमध्ये महत्त्वाची भूमिका मिळेल. सोशल मीडियावरही तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल. तूळ रास. 1. तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2024 चा महिना शुभ राहील. तुमच्यापैकी बहुतेकांसाठी करिअरची प्रगती नक्कीच होणार आहे. अनेक कृती योजना यशस्वी होतील. 2. शौर्य वाढल्याने नाव प्रसिद्ध होईल. नोकरी क्षेत्राशी निगडीत व्यक्तीला त्यांच्या कामात महत्त्वाची भूमिका मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमची प्रशंसा करतील. अनेक प्रकारे लाभ मिळण्याची आशा आहे. 3. रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही. विनाकारण वाद निर्माण करू नये आणि कोणाचाही वाद सोडवण्याचा प्रयत्न करू नये. 4. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात योग्य वाढ दिसून येईल. संगीत, कला आणि क्षेत्राशी निगडीत लोकांना प्रगतीच्या मार्गात यश मिळेल असे दिसते, पण उत्तरार्धात काही अडथळे नक्कीच येतील. शिक्षण, अभियांत्रिकी आणि वैद्यक क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असेल. 5. कौटुंबिक बाबी तुमच्या अनुकूल असतील. आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंध चांगले राहतील. कौटुंबिक परंपरांच्या संपर्कात राहण्यात तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या तब्येतीची थोडी चिंता असू शकते. मित्र, सहकारी आणि नातेवाईक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 6. तुम्ही तुमच्या मुलासाठी नवीन आरामदायी कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. भावंड किंवा जवळच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. हिल स्टेशनची सहल तुमचा सर्व ताण दूर करेल. 7. स्त्री किंवा पुरुषाच्या भावनांची काळजी घ्या. या महिन्यात अभ्यास, काम आणि रोमांसचा स्वभाव तुमच्यावर वर्चस्व गाजवेल. तुम्ही तुमचे ज्ञान आणि कौशल्य वाढवू शकता आणि असे करण्यात खूप मजा येईल. 8. या महिन्यात तुमचे रोमॅन्टिक जीवन अधिक रंगीत आणि समृद्ध होईल. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडू शकता, परंतु याबाबतीत थोडी काळजी घ्या. हा महिना तुमच्या आरोग्यासाठी सकारात्मक राहील. पालकांची प्रकृती थोडीशी बिघडेल अशी अपेक्षा आहे. मुले निरोगी आणि आनंदी राहतील. लहान मुलांना उबदार कपडे घाला. श्रोतेहो, पुढील राशींची माहिती आपण भाग 3 मध्ये पाहूयात. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.